जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील शेतकरी सध्या दोनच गोष्टीची प्रतीक्षा करतात. एक म्हणजे पाऊस आणि दुसरा म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता. पाऊस कुठेतरी येतोय, दिलासा देतोय, परंतु नमो शेतकरीचा मात्र काही दिलासा मिळाला नाही. 1 तारीख गेली, पुढची तारीख आली, पुढची तारीख गेली, आता 22 तारीख आली. आज 17 तारखेपर्यंत या योजनेच्या निधी वितरणाचा GR आला, तर 22 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण होईल अशा प्रकारची सर्वांना आस लागलेली होती. राज्य शासनाकडे या योजनेचे 2 हप्ते वितरित करणं बाकी आहे आणि हे काही जे झालेलं पावसाळी अधिवेशन आहे हे पूर्णपणे प्रत्येक आमदाराच्या माध्यमातून, प्रत्येक मंत्री महोदयाच्या माध्यमातून नमो शेतकरीची वाहवा करूनच काढलेलं आहे. या योजनेच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना दिलासा देतोय. ही शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी राबवली जाणारी योजना आहे असं सांगितलं जातंय. परंतु खरीपापूर्वी दिला तर खरीपाला फायदा होईल अशी अपेक्षा होती. आता खरीप हातातून जातोय, शेतकऱ्यांना दुबार पेरणीची गरज आली आहे. अशा वेळेस काही मंत्री महोदय म्हणतात की आम्ही बियाणं देणार. जे बियाणं द्यायचं होतं ते बियाणं दिलं नाही. आता कमीत कमी हा हप्ता दिला तर शेतकरी याच्यातून बियाणे काही खरेदी करू शकतील. कमीत कमी त्याचा काही ना काहीतरी शेतकऱ्यांना कुठं ना कुठेतरी आधार होईल. एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत 2 हप्ते प्रलंबित आहेत. या 2 हप्त्याच्या ऐवजी कमीत कमी 1 हप्ता दिला तरी शेतकऱ्यांना या अडचणीच्या वेळी मदत होऊ शकते. परंतु सध्या तरी अशा प्रकारची कुठली मानसिकता सरकारची दिसून येत नाही. मित्रांनो, 22 जुलै हा चांगला दिवस आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधून याच दिवशी कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात होते. राज्याचा शेतकरी दिवस होता 1 जुलै. या दिवशी या शेतकऱ्यांनी अशीच प्रतीक्षा केली, परंतु तो दिवसही गेला आणि आता 22 जुलै असाच जाईल अशा प्रकारच्या कुठेतरी शक्यता दिसून येत आहेत. याच्यामध्ये सरकारनं कुठेतरी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. सध्या शेतकऱ्यांना या नडीच्या वेळी, अतिशय गरजेच्या अशा वेळी पैशाची आवश्यकता आहे आणि यावेळी जर शासनानं मदत केली तर ती मदत नक्कीच फायदेशीर अशी असणार आहे. तुम्ही 40,000 कोटीची कर्जमाफी करणार, तुम्ही 48,000 कोटीची वीज बिल माफी करणार, तुम्ही हजारो कोटी लाडक्या बहिणींना वाटणार, परंतु शेतकऱ्यांच्या नमो शेतकरीचा विषय आला की त्यावेळेस मात्र निधीची कमतरता कुठेतरी दिसून येते. हा कुठेतरी शासनानं जी काही सबब सांगितली जाते ती बाजूला ठेवावी आणि या पडत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या गरजेच्या वेळी नमो शेतकरीचा कमीत कमी 1 किंवा उर्वरित असलेले, प्रलंबित असलेले 2 हप्ते वितरित करावेत हीच या ठिकाणी मागणी आहे. कारण नमो शेतकरीच्या नावावरती तुम्ही केलेली जाहिरातबाजी, तुम्ही वारंवार या शेतकरी योजनेबद्दल जे काही सांगताय त्यातून शेतकऱ्यांचा सन्मान नाही, परंतु शेतकऱ्यांचा अवमान नक्कीच होतोय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा अवमान न करता या योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेले हप्ते वितरित करण्यात यावेत हीच एक या ठिकाणी मागणी आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या माध्यमातून, प्रत्येक शेतकरी पुत्राच्या माध्यमातून आपापल्या परीने याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला, आमदार असतील, खासदार असतील, तुमचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, ज्यांना कुठं टॅग करता येईल, ज्यांना कुठं विचारता येईल, त्या ठिकाणी एकच प्रश्न विचारायला पाहिजे की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, तरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल. अन्यथा या कर्जमाफी, वीज बिल माफी, लाडकी बहीण किंवा इतर योजनांच्या प्रवाहामध्ये हा नमो शेतकरी कुठं वाहून जाईल हे कुणालाही समजणार नाही. धन्यवाद.